सर्वांना दत्तात्रय बेदरे यांचा नमस्कार. सध्या महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानभवन मुंबई येथे सुरू आहे. 23 फेब्रुवारी ते 25 मार्च या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी आहे. साधारण 31 दिवसाचे हे अधिवेशन होणार आहे. त्यामध्ये 11 सुट्ट्या वगळता हे 20 दिवसच तिथे कामकाज होईल. आता या एक आठवड्याचा जर आपण हिशोब धरला तर साधारण 100 कोटीच्या घरात या ठिकाणी त्या अधिवेशनामध्ये खर्च येतो आहे. तर त्या अधिवेशनामध्ये आपल्या ग्रामीण भागातील, शहरी भागातील लोकप्रतिनिधींनी आपले प्रश्न उपस्थित करून त्या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी, तसेच राज्याचा अर्थसंकल्प सादर होताना त्याच्यामध्ये आपल्या भागाला कसा निधी उपलब्ध होईल याच्यासाठी तिथे प्रश्नोत्तराच्या तासामध्ये ज्या लोकप्रतिनिधीने आपले प्रश्न विचारणे आवश्यक आहे. बरेच लोकप्रतिनिधी अभ्यास करून अधिवेशनामध्ये आपले प्रश्न मांडत आहेत आणि संबंधित मंत्र्याकडून त्याची सोडवणूक करून घेताना दिसत आहेत. परंतु कित्येक सदस्य, मान्यवर सदस्य तिथे खऱ्या प्रश्नांना बगल देऊन आपल्या जो अनमोल वेळ आहे त्या वेळेत त्यांनी कुठल्या तर भरकटत नेणाऱ्या विषयाकडे लक्ष वेधून प्रश्न उपस्थित करून त्या अधिवेशनामध्ये टाईमपास केल्यासारखं वागत आहे. एखाद्या गल्लीतल्या मंडळाचा अध्यक्ष देखील प्रश्नांची सोडवणूक करेल असे जर प्रश्न जर आपण अधिवेशनामध्ये मांडून सभागृहाचा टाईमपास करत असाल तर हे खरोखर निंदनीय आहे. कित्येक सदस्यांनी चांगल्या पद्धतीने तिथे प्रश्न मांडून आपल्या भागाला कसा न्याय देता येईल याच्यावरती फोकस केलेला आहे. खरं तर या अधिवेशनामध्ये रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण याच्यावरती जास्त चर्चा व्हायला पाहिजे. उपसा सिंचन योजनेची प्रलंबित जी कामं आहेत, ज्या मंजुऱ्या आहेत, जी थांबलेली कामं आहेत, ते कामं खरं तर या अधिवेशनामध्ये चर्चेचा विषय ठरली पाहिजे ते. कारण माळ भागामध्ये आपणाला कॅनलच्या माध्यमातून आपण पाणी पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. कॅनलची कामे प्रलंबित आहेत. उपसा सिंचन योजना कित्येक वर्ष झालं पिढ्या गेल्या लोकांच्या, परंतु अजून त्या योजना मार्गी लागलेल्या नाहीत. राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या मदतीने त्या योजना कशा मार्गी लावता येतील? महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम जर प्रदेश करायचा असेल तर नद्याजोड प्रकल्पासारखे प्रकल्प नव्याने पुढे आणून त्याच्या माध्यमातून किंवा ह्या उपसा सिंचन योजनेला निधी प्राप्त करून ह्या योजना कशा मार्गी लावता येतील याच्यावरती त्या सभागृहामध्ये चर्चा घडणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये रस्त्याची अवस्था एकदम खराब आहे. गेल्या वर्षी सरकारने ग्रामीण भागामध्ये निधी उपलब्ध करून दिले आहेत, वर्क ऑर्डर झालेला आहेत, परंतु सध्या वर्ष झालं सरकारने अजिबात निधी दिलेला नसल्यामुळे कोणताही ठेकेदार काम करण्याला तयार नाही. जलजीवन मिशनची कामं अर्धवट आहेत. 50% केंद्र शासन आणि 50% राज्य शासन निधी देणार होते. निवडणुका झाल्या त्याच्यानंतर ती कामं ठप्प आहेत. कित्येक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या यांची बिले न भेटल्यामुळे. तर जर मागच्या ठेकेदारांनी जिथं आपली गुंतवणूक केली आहे त्या ठेकेदारांचं बिल हे अदा करणं हे सरकारचं काम आहे, परंतु त्यावरती चर्चा होताना दिसत नाही. मराठी शाळा टिकल्या पाहिजे त्या, याच्यावरती कोण चर्चा करताना दिसत नाही. शेतकऱ्यांना वीज कनेक्शन संदर्भात आता तुम्ही सोलर ऊर्जेचा प्लॅन्टसाठी नवीन DP शेतकऱ्यांना देत नाही, परंतु आता ज्या ठिकाणी सोलर काम करत नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना DP उपलब्ध करून द्यायचं सरकारचं काम आहे. समजा एखाद्या नदीवरती पाईपलाईन करायची आहे आणि 3 किलोमीटरवर त्याला पाईपलाईन याची 20 HP मोटर टाकायची आहे, मग त्या टायमाला हे तुमचं सोलर प्लॅन्ट तिथं काम करणार का? ह्या बारीक बारीक शेतकऱ्यांच्या गोष्टी असो किंवा रस्ते, वीज, पाणी याच्यावरती त्या अधिवेशनामध्ये चर्चा झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल प्रामुख्याने चर्चा झाली पाहिजे. नुसते आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं नको आहे, त्याच्यामध्ये भरीव तरतूद करणं गरजेचं आहे. गेल्या वर्षी आपण बघितले, अतिवृष्टी झाली, पूर आला, गावोच्या गावं पुराखाली गेली, हानी झाली, जमीन वाहून गेल्या, जनावरं वाहून गेली, माणसाचा सर्व प्रपंच वाहून गेला त्याच्यामध्ये. शासनाने आर्थिक मदत दिली हा विषय वेगळा, परंतु त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करताना, आता कर्जमाफी करताना तुम्ही आर्थिक निकष लावणार काय? 2 लाख, 1.5 लाख तुम्ही काय असेल ते कर्ज, आणि त्या शेतकऱ्याचा उताराच कोरा करा ना. खाजगी बँका असू द्या किंवा सरकारी बँका असू द्या किंवा पतसंस्था असू द्या, जास्तीत जास्त लोकांच्या खात्यावर उतार्यावरती पतसंस्थेचा बोजा आहे.
तो बोजा कसा कमी करता येईल याच्यावरती त्या सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे. नद्या स्वच्छतेबद्दल चर्चा झाली पाहिजे. सांडपाणी असू द्या किंवा एखाद्या फॅक्टरीचं केमिकलयुक्त पाणी असू द्या, ते नद्यामध्ये सोडलं जातंय. तेच परत जलजीवन मार्फत म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या योजनेमार्फत ते शहरातल्या लोकांना पाणी प्यायला भेटतंय. त्याच्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येतंय. याच्यावरती सुद्धा त्याच्या तिथे चर्चा झाली पाहिजे. आता शक्तिपीठाबद्दल सरकार एवढं शेतकऱ्यांवरती शक्ती दाखवत आहे, त्यांच्या जमिनी हिसकावून घेत आहे, याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. आता हा शक्तिपीठ मार्ग नागपूर ते पत्रादेवी गोव्याच्या सीमेवरती त्या समुद्रात ह्या विदर्भ मराठवाड्यातलं सोन्याच्या खाणी, हिऱ्याच्या खाणी, गौण खनिज हे पदार्थ हे हे अनमोल आपले जमिनीमध्ये सापडलेले ते तुम्ही त्या समुद्रामार्गे एखाद्या उद्योगपतीच्या घशात ह्या महाराष्ट्राची माती घालणार नाही, याचा आम्हाला तुम्ही ठाम विश्वास द्यायला पाहिजे. त्या शेतकऱ्यावरती तुम्ही ती जमिनी काढून घेण्यासाठी तुम्ही तिथे पोलिसाचा लाठीचार्ज करणार. ज्या शेतकऱ्याला जमीन विकायची नाही, त्याच्यावर तुम्ही बळजबरी करणार विकास कामाच्या नावाखाली. या गोष्टीवरती त्या अधिवेशनामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. सरकारी नोकरी भरतीमध्ये आपण कुठेही चर्चा करताना दिसत नाही. प्रत्येक खात्यामध्ये पूर्ण पदे रिकामी आहेत. मग ती रिकामी पदं भरणं हे सरकारचं काम आहे. पण याच्यावरती कुठंही या अधिवेशनामध्ये चर्चा होताना दिसत नाही. म्हणून सर्व आमदारांना माझी विनंती आहे, की आपण आपल्या मतदारसंघातली कामं जशी प्रश्न उठवता, त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे काही करता येते, तुमच्याकडे ज्या योजना आहेत, त्या सरकारला तिथं ठामपणे मांडा. संबंधित मंत्र्याला त्याच्याकडून त्याची उत्तरे घ्या. सभागृहाच्या पटलावरती येऊ द्या. आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे 6 मार्चला आता अर्थसंकल्प सादर करतील. तर यावेळी आपल्या राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला प्रलंबित ज्या योजना आहेत, त्या योजना कशा पद्धतीने मार्गी लावता येतील याच्याकडे फोकस करणं खरं तर काळाची गरज आहे. आंध्राला जसा भरपूर निधी दिला केंद्राने, बिहारला भरपूर निधी दिला. मग राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे, केंद्रामध्ये सरकार त्यांचं आहे. मग महाराष्ट्रातील प्रलंबित योजना का मार्गी लागत नाहीत याच्यावरती चर्चा होणं खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं की आमदारांनी आपल्या भागातली प्रश्न मांडताना तसं इथं संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देण्याकरता राज्यातील प्रश्न देखील तेवढ्याच तातडीनं त्या पटलावरती मांडून त्या प्रश्नांची सोडवणूक करून घेऊन त्या अर्थसंकल्पामध्ये आपणाला निधीची तरतूद कशा पद्धतीने करून घेता येईल याच्याकडेच फोकस करावा. एवढीच आपणा सर्वांना नम्रतेची विनंती.